राष्ट्रवादीच्या चिन्ह आणि पक्षाच्या मालकी संदर्भात काल निकाल होता. एकंदरीत या सर्व घडामोडीवरती तुम्ही लक्ष ठेवणार काल जो निवडणूक आयोगाने निर्णय दिला, राष्ट्रवादी पक्षाचं चिन्ह, राष्ट्रवादी पक्षाचा झेंडा हा अजित पवार गटाला देण्यात आला. या निर्णयाचं मी मनापासून विनम्रपणे स्वीकार करतो आणि त्यांना धन्यवाद देतो. सुरुवातीपासूनच तुम्ही अजितदादांचे समर्थक राहिले आहेत. कालही तुम्ही उपस्थित होते. एकंदरीत काय झालं? दादांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्वात जास्त आमदारांचा, सर्वात जास्त कार्यकर्त्यांचा, सर्वात जास्त जिल्हा अध्यक्ष असतील, या सर्वांचा दादांना पूर्वीपासूनच पाठिंबा होता. त्या पाठिंब्याच्या जोरावरतीच कालचा जो निवडणूक आयोगाने निर्णय दिलाय, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं चिन्ह, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झेंडा दादाच्या गटाला देण्यात आला आहे. हा निर्णय तुम्हाला अपेक्षित होता? साहजिकच आहे की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सर्वात जास्त मेजॉरिटी दादाच्या पाठीशी होती. त्या जोरावरतीच कालचा निवडणूक आयोगाचा निर्णय अपेक्षित होता. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जे भवन आहे आणि राष्ट्रवादी पक्षाचा जो फंड आहे त्यावरती तुम्ही आता दावा करणार आहात? काय म्हणले? राष्ट्रवादी पक्षाचं जे भवन आहे, राष्ट्रवादी भवन आणि पक्षाचा जो फंड असतो त्यावरती आता आपला गट दावा करणार आहे. तो निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वस्व दादा असतील, प्रफुल्लभाई पटेल असतील, छगन भुजबळ असतील, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, हे सर्व सिनियर लोक जो निर्णय घेतील त्या निर्णयाशी मी सहमत असेल. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.